वेलकम टू माय चैनल सीमा दर्जी ब्लॉग। सो आज का ब्लॉग कुछ स्पेशल है क्योंकि मैं बहुत दिनों के बाद हल्दी शो कर रही हूँ। तो मेरे साथ तो है शुभम दादा, सोना और प्रथमेश, और शो है योगेश म्हात्रे, त्या दादांचा शो आहे। मग आता बघू काय काय होतं पुढे पुढे। मी तर आता सध्या निघाली आहे, मग आता मी भेटेल शुभम दादाला। मग शुभम दादा मला पिकअप करणार आहे, मग तिथून आम्ही लोकेशनला जाणार आहे। मग आम्ही मध्ये मध्ये काय मस्ती करू काय नाही ते सगळं मी तुम्हाला दाखवेल, आणि आज शो कसं होईल ते पण सुद्धा दाखवेल। त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू माझा ब्लॉग बघायला लागेल। मग आय होप की तुम्ही नक्की बघाल आणि लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब नक्की कराल। मग आता पुढे जाऊन बघूया काय काय होतं। बाय बाय। आता आम्ही माहिती नाही कुठे पोहोचलोय। दादा नुसतं केस बनवतोय। दादा आपण कुठे पोहोचलोय? मी का थांबलोय आता? नारळ पाणी घेतोय आणि नारळ आणि प्यायच्या नंतर परत निघू। थँक्यू भैया। किती ओव्हर ऍक्टिंग। शेवपुरी खायला, कारण की दादाने काही खाऊन नाही आले म्हणून फालतू मध्ये बॉडी दाखवायला, फक्त जेवत नाही काय। तू काय घेतोय? खरं कापतो की काय? हा यार, तू काय घेतलास? बनव। चला आता खायचं नंतर घेतोया। फायनली आम्ही पोचलो इकडे। चला मग आता नंतर स्टेज वगैरे दाखवते आणि कोण कोण आहे ते पण नुसतं दाखवते। मग आपण आता नंतर भेटू, कारण की आम्हाला आतमध्ये जायचं आहे। हे आपलं एंट्रीच आहे, गणपती बाप्पा मोरया। हे आहे आपलं स्टेज, खूप ऑसम वाला स्टेज आहे। चला नंतर भेटू। सो फायनली आम्हाला रूम पण दिले। येऊन दादा फोनमध्ये बघतोय, ते तोंड बघा कसं लावलंय। मग दादा कसं वाटतंय? झोप मग। चला मग आता एक पोरगी येते, मग त्याच्यानंतर आवरायला घेऊ। मी तर तसं आता आवरायला घेतच आहे, मग नंतर आवरायच्या नंतर घेऊया। कोण भेटले? सोबत आहे मग। चला प्रथमेश आले आणि सोना। आता आम्ही तयारीच्या नंतर भेटूया। सो गाईज फायनली आम्ही रेडी झालो आहेत, फक्त नथ बाकी आहे आणि हिचं पण नथच बाकी आहे, आणि मुले पण रेडी झाले। दॅन हाऊ इट्स लुकिंग।
ट्रॅक्स भेटले म्हणून सगळे थांबलेत. हे सगळे सिंगर लोक आणि सगळं वाजवणारे लोक. आमचं वन हवं वगैरे काहीतरी झाले. आता आम्ही जेवतोय. तर जेवायला काय काय होतं? काय काय होतं? ॲक्च्युली होतं बटाटाची भाजी होती आणि काय होतं रे, पापड होती, डाळ भात होती, वांगा बटाटा तेच सेम ग. मग आता दादानी घेतले डाळ आणि व्हेज बिर्याणी. कसं वाटलं मग खाऊन? आणि दादाला स्टॅमिना खूप आहे नाचायची. आणि प्रथमेश झालेला गुल. हे नको झोपू, आळस येतो. माईक वगैरे चेक करताय. बोलून झालं आता एक नाव पण उद्याची प्रॅक्टिस. काय बंधू काय नाव नको, नाव पाहिजे ना. संपला आहे. हे लोकांचं तोंड बघा कसं झाले. एवढं काय नाचले नाही. 4-5 तास आम्ही अजून नाचू शकतो. आता वाजले. तुमचं काय? हे लोक सिंगर लोक आहेत. कसं वाटलं मग आजचा शो? तुला कसं वाटलं? तुला थंडी येईल काय? शो तर चांगला झाला पण त्याच्या आवाजावरून तुला कळलं शो किती छान झाला. ओ साऊंड किती छान असेल. त्याचं उलट होतं काय?
साऊंड किती छान असेल तुला कळलं असेल आ, तर माझ्या आवाजावर फोकस कर. तुम्हाला कसं वाटलं? हे या ना फोटो काढूया. आणि तू असल्यावर म्हणजे प्रश्नच नाही. अय्यो थँक्यू. ही तुला तुला जाऊ दे माझी तारीफ नको करू. थांब ना 2 मिनिटं. असं कसं मला बोलू दे. वाढतील माझे फॉलोअर्स वाढतील गप गप. दादा तुम्हाला कसं वाटलं? म्हणून तुम्ही फोटो काढायला येत नाही वाटतं. या ना लोक फोटो काढून मोकळे व्हा ना. तुम्ही राहा ना पहिला. तिथं नाही हो इकडं. चला आता सगळे पॅकअप करायचं मागे पडलेत. चला आता आम्ही फोटो काढायचं नंतर भेटूया. इकडे नको काढू. मी आणि दादा निघालोय घरी जायला. मग इकडे फक्त ट्रक टेम्पो सगळं दिसायला लागले. काय हा